नमस्कार. अच्छा, कधी विचार केलाय का की एखाद्या लहान मुलासाठी देश म्हणजे नेमकं काय असतं? चला, आज आपण भारतातल्या मुलांना त्यांच्या देशाची ओळख कशी करून दिली जाते याची एक अनोखी पद्धत पाहूया. देश केवढा मोठा शब्द आहे हा, नाही का? मग विचार करा, हा एवढा मोठा कॉन्सेप्ट एका 5 वर्षांच्या मुलाला कसा समजावणार? हा एक खरंच मोठा प्रश्न आहे आणि शिक्षक या आव्हानाला कसे सामोरे जातात तेच आपण आता बघणार आहोत. तर मग चला थेट या अभ्यासक्रमातच डोकावूया. बघूया तरी हे सगळं कसं घडतं, अगदी सोप्या, सहज समजतील अशा कल्पनांपासून सुरुवात करून. यामागची रणनीती आहे ना, ती अगदी सोपी आहे. सुरुवात करायची अशा प्रतीकांपासून जी मुलं डोळ्यांनी पाहू शकतात आणि हातांनी स्पर्श करू शकतात. आणि याची सुरुवात होते आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रतीकापासून, भारताचा राष्ट्रध्वज, आपला लाडका तिरंगा. ह्या तिरंग्यातला प्रत्येक रंग आहे ना, तो एक गोष्ट सांगतो. केशरी रंग शौर्याची आणि त्यागाची, पांढरा रंग शांततेची, आणि हिरवा रंग समृद्धी आणि शेतीची, आणि मधलं अशोक चक्र ते आहे कायद्याचा चाक. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मुलं हे सगळं स्वतः रंग भरता भरता शिकतात. बरं, आता पुढचं प्रतीक, शक्तिशाली रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच आपला वाघ. बघूया तो मुलांना काय शिकवतो. ग्रर. इथे फक्त सांगून नाही तर करून शिकवलं जातं. मुलं वाघासारखी डरकाळी फोडतात आणि त्यातून शिकतात की वाघ हा शक्तीचं प्रतीक आहे. आणि आता शक्तीनंतर वळूया सौंदर्याकडे. आपलं पुढचं प्रतीक आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोर म्हणजे सौंदर्य, ब्युटी. आणि हे कसं शिकायचं? तर अगदी सोपं. मुलं मोरासारखं नाचतात, त्याच्या पिसाऱ्यावरचे ते सुंदर डोळे मोजतात आणि त्यातूनच शिकतात. आता पुढची दोन प्रतीकं तर थेट निसर्गातून आणि आपल्या संवेदनांशी जोडलेली आहेत. आपल्या राष्ट्रीय फूल कमळ आणि फळ आंबा. आता इथे शिकवली जाणारी मूल्य बघा, किती सुंदर आहेत. कमळ चिखलात उगवतं, पण तरीही किती सुंदर आणि स्वच्छ राहतं, नाही का? आणि आंबा, त्याला तर आपण फळांचा राजा म्हणतोच. त्याची ती गोड चव आणि तो सुगंध. मुलांना तर मातीपासून कमळ बनवण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज पण दिल्या जातात. तर आतापर्यंत आपण बघितली ती प्रतीकं. आता या प्रतीकांच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एक आहोत ह्या महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया. हे बघा, आपले कपडे किती वेगवेगळे आहेत. साडी, धोतर, फेटा, बुरखा, टर्बन. आणि आपल्या भाषा, मराठी, हिंदी, तमिळ, कितीतरी भाषा आहेत. हीच तर आहे आपली विविधता. पण इतके सगळे फरक असूनही या धड्यातला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शक्तिशाली संदेश दिला जातो, तो म्हणजे पण आपण सगळे भारतीय आहोत. बरं, ही एकतेची भावना तर समजली. आता ही ओळख आणखी पक्की करण्यासाठी अभ्यासक्रम, काही कृती आणि आपल्या नायकांकडे वळतो. राष्ट्रगीताचा आदर कसा करायचा? हे फक्त एक गाणं नाहीये, तर ती एक शिस्त आहे. नियम अगदी सोपे आहेत. ताठ आणि स्थिर उभं राहायचं, अजिबात हलायचं नाही, आणि ते संपेपर्यंत पूर्ण शांतता. आणि मग येतात आपले नायक, आपले हिरो. त्यांच्याकडून काय शिकायचं? तर महात्मा गांधींकडून शिकायचं सत्य आणि अहिंसा, म्हणजे भांडणं नाही करायचं. आणि शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं? तर शौर्य आणि आपल्या लोकांचं संरक्षण कसं करायचं हे. आणि आपली ओळख पूर्ण करणारा शेवटचा भाग, आपले सैनिक, आपले जवान. ते सीमेवर आपलं रक्षण करतात, म्हणूनच आपण इथे सुरक्षित आहोत. ही भावना मुलांमध्ये यावी म्हणून त्यांना सल्यूट आणि मार्चिंग करायला शिकवलं जातं. पण हे सगळं शिक्षण फक्त वर्गापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर ही शाळा आणि घराची एक पार्टनरशिप आहे. पालकांना सुद्धा यात सहभागी करून घेतलं जातं. पालकांना काही अगदी सोप्या गोष्टी घरी करायला सांगितल्या जातात. जसं की घरी जय हिंद म्हणा, आपल्या नोटांवर राष्ट्रीय प्रतीकं शोधा, भारताच्या नकाशावर आपलं राज्य कुठे आहे ते दाखवा, आणि हो, आपल्या नायकांच्या सोप्या सोप्या गोष्टी सांगा. यातूनच तर मुलांवर पक्के संस्कार होतात. तर आतापर्यंतच्या या प्रवासात आपण काय पाहिलं? वर्गातलं एक साधं गाणं, एक छोटीशी कृती, एका चांगल्या नागरिकाची ओळख कशी घडवते. ह्या सगळ्यामागे, ह्या पूर्ण आठवड्याच्या अभ्यासक्रमामागे एकच खरं उद्दिष्ट आहे, आणि ते म्हणजे अगदी लहान वयातच मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल अभिमान आणि आपलेपणाची भावना निर्माण करणं. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचार करायला लावणारा,
की देशाबद्दलचे हे जे पहिले धडे आहेत ते आयुष्यभराच्या नागरिकत्वाला नेमका कसा आकार देत असतील.